गुड मॉर्निंग. तर नमस्कार मंडळी. तर रोज रोज रुटीन बघून तुम्ही पण वैतागला असाल, तर आज आपण एक रेसिपी बघूया. इथे आपलं मी गव्हाचं पीठ घेतलं आणि 1-2 चमचे त्याच्यामध्ये आपलं बेसन पीठ टाकले. नंतर आपले जे बेसिक मसाले असतात, धना पावडर, जिरा पावडर, आपली लाल तिखट, हळद, मीठ, थोडेसे तीळ आणि आपली स्वच्छ धुवून घेतलेली पालक मी चिरून घेतलेली आहे, तर ती पण त्याच्यामध्ये ऍड करायची आणि आपलं जसं पीठ मळतो आपण चपातीसाठी तसं मळून घ्यायचं. आपण जशी पालकची पेस्ट करतो तशी पेस्ट करून पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. मिरची, हळद, मीठ सगळं एकत्र करून जसे आपण मेथीचे पराठे करतो तशामध्येच केले होते. तर थोडं 10 मिनिटं ह्याला रेस्ट करायला ठेवल्यानंतर आपली चपातीसारखी चपाती लाटून घेतली. एकदम जाड नाही, एकदम पातळ नाही, अशी मीडियम साईजचे करून घेतले. नंतर त्याला असे खरपूस एकदम दोन्ही साईडने भाजून घ्यायचे. तुमच्या आवडीनुसार याला तेल, तूप तुम्ही काही लावू शकता. लहान मुलांना पण टिफिनसाठी म्हणा किंवा नाश्त्यासाठी सकाळी खूप छान आहे हे. तर आता आपला पालक पराठा रेडी झालाय. तर तुम्ही बराच वेळ असे हे नरम पण राहतात. तर भेटूयात एक छानशा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.